इन्सुलिन रेझिस्टन्स का डेव्हलप झालेला आहे, रक्तामध्ये जी शुगर लेवल वाढलेली आहे ती कशी कमी करता येईल, हार्मोनल इम्बॅलन्स झालेला आहे तो बॅलन्स होण्यास मदत होते, त्यासाठी आयुर्वेद इथे कसा काम करतो, पीसीओडी हे जेव्हा दिसून येतं त्यावेळेला हार्मोनल पिल्स ह्या सुरू केल्या जातात, या ओव्हरीचे हार्मोन रेग्युलेट करतात आणि त्यानंतर पाळी रेग्युलर व्हायला लागते. परंतु फक्त पाळी रेग्युलर होणे हे एवढंच महत्वाचं नाही. त्यासाठी पाळी इरेग्युलर होण्याच्या पूर्वी शरीरामध्ये जी काही पॅथॉलॉजी घडलेली आहे तीही ब्रेक करणं तितकंच महत्वाचं आहे. हा इन्सुलिन रेझिस्टन्स का डेव्हलप झालेला आहे, रक्तामध्ये जी शुगर लेवल वाढलेली आहे ती कशी कमी करता येईल, कारण रक्तातली शुगर लेवल कमी झाली त्यानंतर ते इन्सुलिनचंही लेवल कमी होते आणि त्यानंतर टेस्टोस्टेरॉन कमी होतो आणि त्यामुळे ओव्हरीचे हार्मोन जे पाळीसाठी महत्वाचे असतात, इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन नॉर्मली सिक्रेट व्हायला लागतात. हा जो हार्मोनल इम्बॅलन्स झालेला आहे तो बॅलन्स होण्यास मदत होते, त्यामुळे पाळी ही रेग्युलर यायला लागते. त्यासाठी आयुर्वेद इथे कसा काम करतो, पंचकर्मामध्ये विरेचन आणि रक्तमोक्षण ह्या पंचकर्माद्वारे तसेच बस्ती ह्या पंचकर्माद्वारे शरीरातील टॉक्सिन्स हे फक्त आतड्यातून किंवा रक्ताद्वारे बाहेर न काढता अगदी सेल्युलर लेवल पर्यंत प्रत्येक सेलमध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स का डेव्हलप झाला असेल, कुठल्या दोषामुळे किंवा कुठल्या ॲबनॉर्मॅलिटीमुळे ही रक्तातली शुगर सेलमध्ये ऍब्सॉर्ब केली जात नाही ते कारण दूर केले जाते. शरीराच्या प्रत्येक सेलमध्ये जे टॉक्सिन्स जमा झालेले आहेत ते खेचून बाहेर काढले जातात, प्रत्येक सेलची शुद्धी केली जाते आणि त्यामुळे शरीरात ग्लुकोजचं लेवल हे नॉर्मल होण्यास मदत होऊन इन्सुलिन ही नॉर्मल होतं आणि त्यानंतर हार्मोन ही रेग्युलेट होतात. पंचकर्म व आयुर्वेद हे सेल्युलर लेवल पर्यंत काम करत असल्यामुळे तुम्हाला जर पीसीओडी, पीसीओएस, पाळीच्या तक्रारी, अनियमित पाळी या प्रकारच्या जर तक्रारी असतील तर आपल्या क्लिनिकला भेट द्या व आपले नाडी परीक्षण करून आपल्याला योग्य असे पंचकर्म आणि औषधी ही घेऊन जा, त्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल. धन्यवाद.